नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांनी जेव्हा आमदारकीची शपथ घेतली त्यानंतर जे विरोधी लोक आहेत त्यांच्या माध्यमातून अशी चर्चा करण्यात आली की आता बच्चूभाऊ कडू सत्तेत आलेत, त्यामुळे बच्चूभाऊ कडू सरकारच्या विरोधामध्ये किंवा सरकारकडे कोणत्याही प्रकारची मागणी करणार नाही. सरकार जशा पद्धतीने वागेल त्या पद्धतीने यांच्यावर होकार असेल आणि दिव्यांग बांधवांसाठी कोणत्याही प्रकारचं चांगलं काम किंवा पुढे पाऊल उचललं जाणार नाही, अशा पद्धतीचं जे विरोधक लोक आहेत त्यांच्या माध्यमातून चर्चा सुरू असताना बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून सरकारकडे दिव्यांग बांधवांच्यासाठी दोन प्रमुख मागण्या या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत आणि या दोनही प्रमुख मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि त्या मागणींच्या संदर्भात बच्चूभाऊ कडू यांनी देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांगांसाठी ज्या दोन मागण्या समोर ठेवलेल्या आहेत त्या मागण्या नेमक्या कोणत्या याविषयी असलेले पत्र या ठिकाणी प्राप्त झाले आणि त्या पत्राच्या माध्यमातून बच्चूभाऊ कडू यांनी कोणत्या मागण्या या ठिकाणी सरकारसमोर ठेवलेल्या आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, या पत्रामध्ये अतिशय महत्त्वाच्या मागण्या या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांनी सरकारसमोर ठेवलेल्या आहेत. त्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई यांच्यासाठी हे पत्र आहे. आणि विषय बघा, दिव्यांग व्यक्तींसाठी महावितरणाची स्वतंत्र कार्यवाही किंवा कार्यपद्धती ज्याला SOP असे म्हणतात तयार करून आणि 100 युनिटपर्यंत मोफत वीज देण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात महत्त्वाची मागणी या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि या ठिकाणी बघा, दिव्यांग नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक शारीरिक व आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना सामाजिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि आर्थिक दिलासा देण्यासाठी महावितरण अंतर्गत दोन महत्त्वाचे निर्णय घेणे गरजेचे आहेत. आणि त्या संदर्भात हे दोन निर्णय समोर तुम्हाला दिसत असेल. यामधील पहिला निर्णय असा की स्वतंत्र कार्यपद्धती म्हणजे SOP लागू करणे. यामध्ये महावितरणाच्या नागपूर शहरासह सर्वच कार्यालयांमध्ये दिव्यांग ग्राहकांसाठी स्वतंत्र खिडकी व्यवस्था, सुलभ ऑनलाईन सेवा, त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी विशेष प्राधान्य देणारी कार्यपद्धती SOP तत्काळ विकसित करावी, अशा पद्धतीची पहिली मागणी. आणि त्यानंतरची दुसरी मागणी बघा, 100 युनिट वीज माफीच्या संदर्भात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग व्यक्तींच्या घरगुती वीज वापरासाठी दरमहा 100 युनिटपर्यंतची वीज पूर्णपणे मोफत मिळणे आवश्यक आहे. या कल्याणकारी योजनेसाठी लागणाऱ्या वित्तीय तरतुदीची सविस्तर टिप्पणी तयार करून ती मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी सादर करावी, अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी बच्चूभाऊ कडू यांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, ह्या दोन्ही मागण्या आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण मित्रांनो, दिव्यांग बांधवांना प्रत्येक महिन्याला 2,500 रुपये येतात आणि या 2,500मध्ये त्यांनी स्वतःचा जो खर्च आहे तो भागवायचा की लाईट बिल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी भागवायच्या, ह्या खूप अडचणीच्या आहेत. अशातच बच्चूभाऊ कडू यांनी सरकारसमोर ठेवलेल्या या दोन मागण्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. आणि तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे की बच्चूभाऊ कडू यांनी मागणी ठेवल्यानंतर सरकारला त्या मागण्यांचा विचार करावा लागतो, निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे ह्या मागण्या आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. बच्चूभाऊ कडू यांनी जे काम हाती घेतलंय ते अशाच पद्धतीने पुढे चालू राहावं, यासाठी बच्चूभाऊ कडू यांना शुभेच्छा देऊन या दोन मागण्या आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. म्हणून ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.